तुम्ही सापाच्या तोंडासमोर आला आहात. मेवणे साहेब जर निवडणूक जिंकले ना तर मेवणे साहेबांची गावावर सत्ता आणि पाठराखणबाईची घरावर. तुमची आगाऊ बोलायचं नाही. आगाऊ बोलायचं नाही. गैरसमज करून घेऊ नका, आमच्यावर चिडचिड करू नका. पाठराखणबाईंची शाळा तुमची शाळा बंद करू शकते. माझ्या घरात राहून माझ्या जखमेवरती मीठ चोळताय काय? गैरसमज नका करून घेऊ सासूबाई, आपण एकाच टीमचे आहोत ना. नकोय मला. हं? नकोय मला. तुम्ही टीम मध्ये उठा. निघा निघा. ओ जातो जातो. अख्ख्या गावावरती जादू करती पोरगी. आता काहीतरी करायला हवं. गोपाळ महाराज. महाराज नाही आम्ही. मुद्दा तुमच्या संबोधनाचा नाहीच आहे ना, पण इथं मुद्दा काय आहे? तुमच्या सभेला 4 माणसं आली होती. किती? 4. आणि त्यातले 2 तर आमचेच कार्यकर्ते होते. ए मोहित, अरे ती सभा तू अरेंज केली होतीस. ते महत्वाचं आहे का इथं? अहो, तुमच्यासाठी जनमाणूस आला नाही हे महत्वाचं आहे ना. तुम्ही अख्ख्या गावाला औषध पाजता आणि लोकांनी तुम्हालाच एरंडाचं तेल पाजलंय. मला ऐकवायचं नाही हा मोहित. मी निवडणुकीतून माघार घ्यायला तयार होतो. मला तू नको म्हणाला. का नको म्हणालो? का नको म्हणालो? तुम्ही माघार घेतली तर आमचंच नुकसान होणार आहे ना. तुम्ही एवढं बोलता तरी कोणी आलं नाही. आणि तुमचा तो जडजिबेचा भाऊ, त्यानं त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साधी सभा पण भरवली नव्हती, तरी अख्खी जनता तिकडच उलटली. अरे काय करणार बाबा, ह्या गावातल्या लोकांना एका डॉक्टर पेक्षा मोबाईलवाला भारी वाटतो. आणि त्यात तुझे ते पुसके कार्यकर्ते, साधी गर्दी जमवता आली नाही रे त्यांना. ओ गोपाराव, कुठं निघालात तुम्ही? या बघा, परतीचे दोर कायमचे कापले गेले लक्षात ठेवा. आणि हा, तुम्हाला जर निवडणूक जिंकायची असेल तर दिग्रजकरांच्या मंदिरात काहीतरी झालं पाहिजे. मंदिराच्या नावाला डाग लागला की तुमचं नाव उजाळणार. गॅरंटी आमची. हा. हे बघे, माझ्या समोर त्या मंदिराचं नाव काढायचं नाही. दुसरा पर्याय आहे का तुमच्याजवळ? आहे का? नाहीच आहे दुसरा पर्याय. येतंय का? लक्षात येतंय? हे बघे मोहित, तुमच्या या फुसक्या प्लॅन मध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही. काहीतरी सॉलिड प्लॅन बनवा, म्हणजे या गावातले लोक मला मत देतील. दिग्रजकरांच्या मंदिरावर डाग हा एकच पर्याय आहे ना. तेच मला काय मॅड माणूस आहे राव हा. म्हणजे इलेक्शनला उभा राहिलाय हा, जिकायचंय याला, आम्ही मदत करतोय तर आम्हालाच माज दाखवून गेलाय. याच्यात थंड राहा मोहितराव, थंड राहा. काय नामधारी जरी तो असला तरी सत्ताधारी आपल्याला व्हायचंय नाही का? हा, ध्यानात ठेवा. थंड राहा. गुड मॉर्निंग इंद्रायणी ताई. तू इतक्या सकाळी ते काय करतेस? साबुदाण्याची खीर. शकुंतलाईंना गोड खायची खूप इच्छा झाली होती ना, म्हणून बनवतीये. मला सांगितलं असतं ना त्यांनी. तुला कशाला? त्याच म्हणाल्या मला की इंद्रायणीपेक्षा ना तुझ्या हातची खीर जास्त आवडते. जमेल का बनवायला? मला नाही म्हणवलं नाही हो त्यांना. लगेच धावत आले आणि त्यांच्यासाठी खीर बनवली. कसं आहे की आपल्या माणसांच्या इच्छा आपण नाही पूर्ण करणार तर कोण करणार ना? हो ना इंद्रायणी ताई. श्रीकला,
श्रीकला, अगं तू तर किचनच ताब्यात घेतलंयस. रायाचा डबा सुद्धा करू दिला नाहीस आज मला. अगं इंदू, आज सगळा स्वयंपाक हिने केलाय माहितीये का. कामाचं तर इतकं उरक आहे ना हिला. अशी भराभर काम करते. हे बघा ना नारायणी ताई, सगळं रेडी आहे. हे बघा, ही भाजी, ही रस्सा भाजी, भात, वरण आणि ह्या पोळ्या. सगळा स्वयंपाक रेडी आहे. तुम्हाला काही टेन्शन नाही आता. वा, छान. पण श्रीकला, रायाचा डब्बा भरायचा तरी ठेवलास की नाही माझ्यासाठी? नाही. हे बघा, हा घ्या रायाचा डब्बा. अगं अशाने माझी कामाची सवय मोडेल. अहो मोडू द्या की ताई, मी आहे ना घरातली सगळी कामं करायला. हे घ्या, ही खीर रायासाठी. हा, घ्या. आणि ही वाटी शकुंतला आईंसाठी. ही वाटी मीच नेऊन देणार आहे त्यांना. मी रायाला गरम गरम खीर भरवते, तू शकुंतला काकूला दे. हा, हो. आलेच इंद्रायणी ताई. तुम्हाला खूप काळजी वाटत असेल ना की मी तुमची या घरातली जागा घेईल म्हणून. तेच करायला आलीये मी. वावर आहे तर पावर आहे. ही निवडणूक आपल्यासाठी किती महत्वाची हे तुम्हाला सांगत बसणार नाही आम्ही. तुम्हाला माहिती आहे ते, त्यामुळे त्या लेवलला जोर लावायचा आहे. संध्याकाळी बंगल्यावर या, सविस्तर काय ते बोलू. समजलं का? अरे हा, चल निघा, चल निघा. रंगा, अरे हा काय नवीन पंगा? हा, ब्युटी विथ ब्रेन. बाई त्या इंद्रायणीच्या शाळेतलीच बाई आहे ना? लय भारी शिकवते असं दिसतंय. लय ताकदवान बाई आहे. ताकदवान? गोपाळ महाराजांचा राग तर तुम्हाला माहिती आहे ना? गडी तापला की त्याच्या बापाला पण ऐकत नाही. पण हिचं ऐकतो. त्या दिवशीच्या सभेत हिनेच तर गोपाळ महाराजांना शांत केलं एका मिनिटात. मॉरल ऑफ द स्टोरी, ही बाई आपल्या कामाची आहे. गोपाळ महाराजांकडून काय काम करून घ्यायचं असेल ना, हिलाच सांगायचं, काम होणार. म्हणजे आता हा हत्ती आपल्या फ्रीज मध्ये नक्की बसणार. कोणीतरी म्हणूनच ठेवलंय, एक दरवाजा बंद झाला की 99 दरवाजे उघडतात. आणि ही बाई आपल्यासाठी त्या 99 दरवाजांपैकी एक दरवाजा आहे. इंदू, जरा मिठाचा डबा दे बरं.
इथंच तर असती बरणी. बरणी कुठे आहे? अगं मी तुला सांगायचंच विसरले, त्या मागच्या कपाटात आहे बघ, दे जरा. कपाटात? आयो मायो, नारायणी ताई, अगं बरणी आरती झाली. मिठाच्या पोळ्या आणि मिठाचा भात करायला लागली तू. काही काय इंदू, अगं नाही तर काय. आणि मिठाच्या बरणीची जागा का बदलली? मी नाही बदलली, श्रीकलाने बदलली. श्रीकलाने? अगं ती आली होती ना किचन मध्ये, तेव्हा बदलली. का आली होती? बरं आली तर आली, अशा वस्तूंची जागा का बदलली? अगं, एवढं काय त्यात? एवढं काय त्यात? अगं दुसऱ्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन त्यांना न सांगता त्यांच्या वस्तूंची जागा बदलणं हे बरोबर नाहीये. तू सांगितलं नाहीस का तिला? इंदू, हे जरा ओव्हर नाही का होते? अजिबात नाही. तिने आपल्या स्वयंपाकघरात यायलाच नको होतं. तिला माहिती असलं पाहिजे हे तिचं घर नाहीये, तिला कळलं पाहिजे हे. स्वयंपाकघरात फार आवाज येतोय. अर लेडी लोकांनी पुढं पुढं आणि पुढंच जायचं असतंय, अशी माघार घ्यायची नसती. हो. तुम्ही घ्या, आमच्याच गावात राहताय आणि आम्हालाच ओळख दाखवत नाही तुम्ही. विठूच्या वाडीचं सळसळतं नेतृत्व मोहितराव बोडके पाटील यांची भेट घ्यावी असं कधीच नाही वाटलं तुम्हाला? काय काम होतं? काय चाललंय का आरडाओरडा? अगं आई काही नाही. काय नाही कसं? उगाच आवाज चढणार आहे का इंद्रायणीचा? ती श्रीकला आली होती ना, तिने साखर आणि मिठाच्या डब्याची जागा बदलली. का बदलले? अगं ती म्हणाली की चहा सारखा सारखं करावं लागतं ना, जेवण काय 2 वेळाच करावं लागतं, म्हणून तिने डब्यांची जागा बदलली. अगं पण ताई, आपण आपल्या सोयीनुसार ठेवतो ना वस्तू. ती वावरते का इथे? अगं इंदू, पण या गोष्टीचा इशू करायची काय गरज आहे? ते काय नाही, तिने आपल्या घरात घुसलेलं मला. अय, तू पण तर घुसलीच होतीस ना. नुसती घुसली नाही, एकदम सून बनूनच आलीस. आई, अगं इंदूची आणि तिची बरोबरी होऊ शकते का? का नाही होऊ शकत? ही काय कोणी महाराणी लागून चाललीये का? होऊ शकते बरोबरी, पण राहू दे. चहा कर माझ्यासाठी. जी. तू नको करू. नारायणी तूच कर. हिचं जरा डोकं फिरलेलं दिसते बाई. कशी पाहते नाक फेंदारू. साखर आणि मीठ मध्ये चहा कर आणि वरती घेऊन ये. बरं ठीक आहे, मी करते. हो, आधी आमचा नमस्कार तर स्वीकारा. श्रीकलाबा, ताई. श्रीकला ताई. ताई म्हणलं तर चालेल ना? तुम्हाला माहित असेल आम्ही ते डॉक्टर गोपाळ आहेत ना. तुम्ही डॉक्टर गोपाळ दिग्रसकर जे इलेक्शनचे कॅन्डिडेट आहेत त्यांना सपोर्ट करताय. त्यांच्यासाठी खास तुम्ही तुमचा अर्ज मागे घेतला आणि तुमचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. आय नो एव्हरीथिंग मोहितराव. व्हेरी गुड.